जय भीम मित्रांनो, नमो बुद्धाय. आज आपण माझ्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत बावरीनगर दाभड नांदेड अखिल भारतीय 29वी धम्म परिषद. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर माझ्या चॅनल साहिल स्प्रेडिंग ज्ञान ब्लॉगला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच करा, जेणेकरून अजून व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. यांनी सुद्धा स्टेजवर यायचं. आपण सर्वजण निश्चितच पुण्यवान आहात. आपण सर्वजण पुण्यवान आहात, कारण याही देही आपण हा सुंदर असा संघदानाचा सोहळा पाहत आहोत. बहुसंख्य बौद्ध राष्ट्रांमध्ये संघदानाचे हे सोहळे हे फार मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात, परंतु आपल्या इथे त्या प्रथा अजून एवढ्या प्रचलित नाही. त्याचं कारण एवढंच आहे की आपला काल सकाळी जेव्हा ध्वजारोहण होत होतं तेव्हा मुलीने विकू देवदेवी यांनी छोटीशी प्रवचन केलं आणि त्यामध्ये त्यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली की धर्मध्वजाविषयी. धर्मध्वज हा 5 रंगांचा असतो आणि आपण समजा यांची इच्छा आहे व ठरवून आलेले आहे. पण असं झालं की बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यापासून त्याचं चंदनाचं एकही लाकूड विकलं नाही. आता चंदनाचं लाकूडच विकणं गेल्याच्या नंतर त्याच्या मनात थोडी निराशा आली की चंदनाचं लाकूड काही विकत नाही. मग पैशाची कणकण भासत होती. तर तेव्हा एक राजा, नगरीचा राजा आपल्या लवळागणाचे हत्तीवर बसून संवाद काढण्यात होता.
आणि निघल्याच्या नंतर त्या चंदनाच्या लाकडाच्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये असं उत्पन्न झालं. त्या राजाला बघितल्याच्या नंतर ते म्हणजे हा राजा जर मेला तर फार बरं होईल, ते राजा मेला तर फार बरं होईल म्हणे, कारण त्याला जाळण्यासाठी सगळे माझे लाकडं तरी जातील म्हणजे चंदनाचे. त्याच्या चित्तात हे उत्पन्न झालं लाकूड त्या चंदनाच्या लाकडाच्या व्यापाऱ्याचं. जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसर